सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का, हे अग्रलेखाचं शीर्षक होतं टिळकांच्या काळातलं गाजलेलं. किंवा काय सत्ता चालवणे, सरकार चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, अशा पद्धतीची जी शीर्षकं इंग्रजांच्या विरोधात तेव्हा टिळक आगरकरांच्या पिढीतले पत्रकार वापरायचे. दुर्दैवाने 125 वर्षाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की हेच शीर्षक असेच, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का किंवा सरकार चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, हे या सरकारला म्हणायची पाळी आलेली आहे. ज्या नुकत्याच घटना घडलेल्या आहेत, किंवा मी थोडंसं मागं जाऊन तुम्हाला त्याची आठवण करून देतो. अर्णव गोस्वामीचं जे प्रकरण होतं की त्यांच्या विरोधामध्ये 200 पेक्षा जास्त ठिकाणी FIR नोंदवल्या गेले आणि मग ते कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. मग त्यांच्यावरची केस काय ती खोटी निघाली, काय पुढे व्हायची ती गोष्ट आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीनं त्याला 7-8 दिवस तुरुंगात डांबलेलं होतं, किंवा त्या TRPच्या केसमध्ये रिपब्लिकचं नाव नसताना सुद्धा परमवीर जेव्हा यांचे गळ्यातले ताईत होते, सगळ्यांच्या समोर येऊन त्यांनी या रिपब्लिकन टीव्हीचं नाव घेतलेलं होतं, जे नंतर खोटं ठरलं. नंतर परमवीरचं काय झालं सगळ्यांच्या समोर आहे. दुसरं उदाहरण कंगना राणावतचं होतं जुन्यापैकी, आणि नंतर हे आताचे 3-4 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. कंगना राणावतच्या बाबतीमध्ये सुद्धा उखाड दिया असं एक शीर्षक सामनामध्ये देऊन कशा पद्धतीने यांनी सूड उगवला, जे अवैध गोष्ट होती, तिचं जे अवैध बांधकाम होतं त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, हा एक भाग झाला. किंवा आत्ताचं उदाहरण जे आहे ज्याच्यामुळे आम्ही आता हे शीर्षक देतो, नारायण राणे यांचं घर अतिक्रमण आहे की नाही तुम्हाला आज पाहायचं, हे शोधायचं कसं काय कळलं, आणि त्याच्यात सापडलं तर काहीच नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर असं समजूयात आपण की गुन्हा कोणी किती का उशिरा केला असेल ना, तुम्ही तपास करणार असाल तर समजू शकतो आपण त्याच्यामध्ये, पण काहीच नसताना केवळ त्रास द्यायचा म्हणून ते सूड उगवणं असं आहे. नारायण राणेच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यासारखं त्यांचं असं वक्तव्य काय होतं, पण तसं नाही. किंवा आताचे जे 3 प्रकरणं आहेत ज्याचा मला आवर्जून उल्लेख करायचा. एक तर राणा दाम्पत्य हनुमान चालिसाच्या प्रकरणामध्ये ते तुमच्या घरी येतो म्हणले होते, आलेले नव्हते, स्वतःच्या घरातून बाहेरही पडलेले नव्हते, पण ज्या पद्धतीने सरकार वागलं त्याच्यावरून ते सूड उगवत आहेत जणू काही, असा एक मुद्दा समोर येतो. दुसरं प्रकरण किरीट सोमय्याचं, त्यांच्या मुलाचं नाव घेणे, त्यांच्यावरती खटले दाखल करणे किंवा त्यांना जामीन कसा मिळू नये बघणे, त्यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला करणे, अजून सगळ्यात म्हणजे हे कळस म्हणजे, आणि त्यांना झालेल्या जखमेची किती छोटी जखम, छोटी आहे का मोठी हा मुद्दाच नाही. तुमचे कार्यकर्ते उघडपणे त्यांच्यावरती हल्ला करतात, हा काय प्रकार आहे. आणि त्याच्यानंतरचं तिसरं जे प्रकरण म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भामध्ये, की जेव्हा ते शरद पवारांच्या घरावरती ते सगळे कार्यकर्ते गेले आणि ते जो काही प्रकार घडला, सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन शांत केलं सगळ्यांना. वास्तविक पाहता या सगळ्यामध्ये त्यांचे जे नेते आहेत गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती काही कलम लावणे, त्यांना तुरुंगात टाकणे, ह्याची नेमकी गरज काय होती. हे करून तुम्ही त्यांच्या हातामध्ये एक फुकटचं कोलीत द्यायला लागला. ती बरं जुन्या प्रकरणातून हे परत सिद्ध झालेलं होतं. अनिल देशमुखचं प्रकरण असो, सचिन वाझेचं प्रकरण, सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा. मग तुम्ही असं असताना, पूर्वीचा अनुभव वाईट असताना, बऱ्याच प्रसंगामध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाऊन थप्पड खावी लागलेली असताना परत ती चूक करायची हौस, म्हणजे एका अर्थाने स्वनाशाचं हे नेमकं काय चालू आहे, की तुम्ही जी काय अशी कृती करता तुमच्यावरती ते उलटतं आणि त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. इंग्रजांच्या विरोधामध्ये टिळक आगरकर लिहायचे, त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या सगळ्या बाबतीत एक नैतिक पाया होता, आणि नंतर इंग्रज इथून निघूनही गेले. पण हे तर इथंच राहणार आहेत ना सगळे. आज हे जे काही सरकार म्हणून स्वतःला म्हणून घेतात ते काही वेगळे आहेत का. मग त्यांच्या विरोधामध्ये असं लिहायची, आमच्यासारख्यांना म्हणायची वेळ काय येते पत्रकार म्हणून. बरं, ह्याच्यातला एक भाग मी समजू शकतो की तुमचे काहीतरी राजकीय भांडणं आहे त्याच्यावरून चालू आहे, त्याच्यावरती प्रत्यक्षामध्ये ते राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी का, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्याचा का तुम्ही सूड उगवायला लागला. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण, याच त्यांच्या भाषेत संभाजीनगर, ज्यांची अजूनही हिंमत झालेली नाही संभाजीनगर नामांतर करायची, ते अजून औरंगाबादच आहे कागदोपत्री. हे सत्तेवर बसलेले आहेत, मुख्यमंत्री आहेत, तेव्हा आधीच्या सत्तेवरती होते, तेव्हा राजीनामे खिचात घेऊन फिरत होते, पण एकदा असं म्हणले नाहीत की संभाजीनगर हे जर नाव झालं नाही तर आम्ही राजीनामे देऊ म्हणून. या संभाजीनगरात त्यांच्या भाषेमध्ये औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा. हे तर एकच शहर असं आहे जगातलं, भारतातलं, महाराष्ट्रातलं, की कचऱ्याच्या प्रश्नावरून जिथं दंगल झाली, कचऱ्यावरून दंगल पेटावी असं हे शहर गेले 30 वर्ष, आताची सत्ता सोडा, हे सातत्यानं शिवसेनेच्या पाठीशी आहे. नगरपालिका, या जिल्ह्यातल्या नगरपालिका असो, इथली महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार असो, नगरसेवक सगळे तुमचेच ना, तरीही तुम्हाला इथले प्रश्न सोडवता येत नाहीत. मग ते रस्त्याचे प्रश्न असोत, कचऱ्याचे प्रश्न असोत, पाण्याचे प्रश्न असो, अतिक्रमणाचे प्रश्न असो. सामनाची इमारतच नाल्यावरती केलेल्या बांधकामाच्या इमारतीमध्ये आहे,
आत्ता या औरंगाबाद शहरातली गोष्ट आहे. दुसरी एक इमारत नाल्यावरतीच बांधलेली बंद पडलेली, त्याला अजून काय कंप्लीशन सर्टिफिकेट भेटलं नाही म्हणून. तिसरी एक इमारत औषधी भवनची नाल्यावरतीच आहे, त्याच्यामुळं पाणी तुंबलं, आजूबाजूच्या वस्तीमध्ये गेलं, त्याच्यावर कारवाई करायची वेळ आली, अजूनही कारवाई झालेली नाही. मग हा सूड तुम्ही कोणावरती उगवायला लागलात? सर्वसामान्य नागरिकांना याच ठिकाणी. बाकीच्या तर शहराची तीच उदाहरण आहे, फक्त मी वानगी दाखल म्हणून हे औरंगाबाद शहराचं उदाहरण देतो. आणि दुसरं कारण म्हणजे याच ठिकाणी मुंबईच्या खालोखाल जिथं कायम शिवसेनेची सत्ता राहिली, अगदी तेव्हा पहिल्यांदा युतीच्या काळात सुद्धा 1995 ते 99 असो आणि आता सुद्धा असो, म्हणजे आता तर मुख्यमंत्री शिवसेनेचं, त्याच्या आधी भाजप बरोबर सत्ता असताना सुद्धा असो, सातत्यानं तुमच्याकडे लोकांनी, म्हणजे जे काही जनमत तुमच्या बाजूनं होतं, प्रत्यक्ष लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं होतं. तुमचं राजकीय भांडण काही चालो, मी जे प्रकरण सांगितले त्याच्यामध्ये किरीट सोमय्या असो, गुणरत्न सदावर्ते असो, नवनीत कौर राणा असो, त्यांचे पती ते रवी राणा असो, हे ठेवा बाजूला, त्याच्यातले ते राजकीय वास आहे, किंवा अर्णव गोस्वामी ते एक पत्रकार आणि त्याच्यातलं तुमचं भांडण वेगळं. सर्वसामान्य लोकांच्या विरोधामध्ये तुम्ही कशामुळे आहात? तुम्ही तुमच्याच मतदारांचा सूड का उगवायला लागला? म्हणजे अगदी याच औरंगाबाद शहरातलं दुसरं उदाहरण आहे. घरामध्ये त्यांनी गाणं लावलेलं आहे आणि बाजूला बाहेर अजान सुरू होती, त्याच्या विरुद्ध पोलिसांचा खटला. तो स्वतः रेल्वेचा सुरक्षा दलाचा कर्मचारी, म्हणजे रेल्वेचा पोलीस आहे, त्या हवालदारावरती गुन्हा दाखल केला त्याच्या घरी गाणं लावलं म्हणून. सार्वजनिक ठिकाणी नाही. याच औरंगाबाद शहरामधली 2 दिवसापूर्वीची घटना आहे. मग हे अशा पद्धतीनं हे सरकार राजकीय सुडाचा एक भाग झाला, पण सर्वसामान्य लोकांवरती, तेही पुन्हा तुमच्या मतदारांवरतीच का सूड उगवत आहे? अगदी जेव्हा रस्त्याचे प्रश्न असतो, ते एका गावापुरतं छोटे पण सोडा, समृद्धी महामार्ग इतके दिवस रखडतो कशामुळे? किंवा औरंगाबाद पासून जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठ्यापर्यंत जायचा जो रस्ता आहे तो अजूनही दुरुस्त होत का नाही? असे कितीतरी गोष्टी आहेत. मी फक्त वानगी दाखल देतो आहे. म्हणजे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, हे जे टिळक म्हणलेले होते, ह्याचं आजच्या शासनाला हेच विचारावं लागेल की तुम्ही हा सूड सर्वसामान्य जनतेवरती, तुमच्याच मतदारावरती काय म्हणून तुम्ही हा उगवायला लागलेला आहात. मुंबईसारखं शहर असो, जे शहरी भागामध्ये सेना मोठ्या प्रमाणामध्ये वाढली ग्रामीण भागाच्या पेक्षा सुरुवातीच्या काळात, नंतरच्या काळात ग्रामीण भागातही वाढली. ग्रामीण भागाचे प्रश्न गंभीर आहेत का? ते तर अजूनच गंभीर आहेत. म्हणजे हे स्वतः सत्तेमध्ये होते मागच्या वेळेस, तरीही मागच्या निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्ज माफी कशी मिळाली पाहिजे हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरलेला आहे. ज्यांना माफी आणि मुक्तीमधला फरकच कळत नाहीये. माफी मागायला शेतकऱ्यांनी काय गुन्हा केलेला आहे नेमका? तुमच्या म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्या बोडख्यावरती कर्ज साठलेलं आहे. तुमचं पाप आहे. ते पाप फेडायचं असेल, तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याला कर्जमुक्त करा. हे तुमचं पाप आहे, त्याचं नाही. आता ते तेव्हा प्रत्यक्ष सत्तेवर फक्त पाठिंबा होता, खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते. आता हे प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहेत. यांचं जे काय स्वप्न होतं, बापाला दिलेलं, पित्याला दिलेलं वचन यांना पाळायचं होतं, बाळासाहेबांना दिलेलं, ते पाळलं. यांनी स्वतःच मुख्यमंत्रीपदाच्या गादीवरती बसले. पुढं काय? मग आता 100 दिवसामध्ये 88 शेतकऱ्यांनी आत्महत्या कशासाठी केलेल्या आहेत? यात महाराष्ट्रातली गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणजे ग्रामीण भागाच्या रस्त्याचे प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याची आजही बोंब आहे. औरंगाबाद शहरात 8 दिवसाला पाणी येतं. तुम्ही इतक्या वर्षापासून इथे आहात, मग इथले प्रश्न तुम्ही का नाही सोडू शकले? आणि आता तर प्रत्यक्ष सत्तेवरती आहात. ग्रामीण भागातले प्रश्न तुम्ही सोडू शकले नाही, शहरी भागातले प्रश्न तुम्ही सोडू शकले नाहीत. आणि हे जे सूड उगवण्याचा जे प्रकार आहे, राजकीय दृष्ट्याचा भाग वेगळा, सर्वसामान्य माणसाचाच तुम्ही जणू सूड उगवा लागलात, असा हा प्रकार आहे. म्हणजे परीक्षेसाठीचे विद्यार्थी असो, या सगळ्या कोरोना काळामध्ये याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सारखं राज्य असो, किंवा याच्या बरोबरीची लोकसंख्या असलेले साधारणतः पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू असो, यांच्यापेक्षाही आपली परिस्थिती खराब का राहिली? याचं उत्तर हे देणार आहेत का? आघाडी सरकार देणार आहे का? विशेष करून उद्धव ठाकरे देणार आहेत का? म्हणजे ह्यांचं जे हे काही वागणं आहे की आपण नुकसान करून घेणं आहे, स्वतःच नुकसान करून घेणं आहे. कारण की तुम्ही आता हा जो सूड उगवायला लागला, तुमच्या मतदारावरती उगवा लागला. त्याच्यावरची उसंत वाणी, कुणा टाकू जेल, मिळू नये बेल, असा चाले खेळ आघाडीचा. राणा जोडप्याचे अटक मेहून, आले स्वतःहून अंगासी हे. सदावर्ते यांना का लाविला हात, कायद्याची लाथ बसे हात.
सोमय्यावरती कशासाठी हल्ला वाढविला कल्ला भाजपच. बिळामध्ये हात घालून या शंख बसतो हा डंख जाणादरा. कंगना अर्णव विसरले धडा पुन्हा तडफडा त्याच चुका. कांत स्वनाशाची जालिमही नशा स्वतःचीच दशा स्वतः करी स्वतःचीच दशा स्वतः करी. तुम्ही आपणहून तुमच्या मतदाराच्या वरती सूड उगवा लागलात. तुमचा जो हिंदुत्ववादी मतदार होता त्याच्याशी तुम्हीच आता गद्दारी करत आहात. म्हणून एरवी राज ठाकरेंचे जे फोटो पांढऱ्या कपड्यामध्ये असायचे ते आता भगव्या कपड्यामध्ये त्यांचे पोस्टर सगळीकडे झळकत आहे. त्याची सभा आहे ती. आणि तुम्ही टाकून दिलेलं हिंदुत्व, तुम्ही ज्या मतदाराशी गद्दारी केलेली तो मतदार आता राज ठाकरेच्या वळचणीला जाऊ पाहताय आणि त्याला जबाबदार परत तुम्हीच आहात. म्हणूनच तो शब्द आहे की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. आणि तो सूड राजकीय दृष्ट्या सोडा, आपल्याच मतदारावरती सूड उगवणे नव्हे. इथेच थांबूयात. धन्यवाद.